नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी 30 महत्त्वाचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे, जे 2024 आणि 25 मधले आहेत. या ठिकाणी बऱ्याच एक्झाम सुरू आहेत सध्या. एमपीएससी समाज कल्याणचे सुद्धा सुरू आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा या ठिकाणी अंगणवाडीची एक्झाम सुद्धा सुरू आहे, समाज कल्याणची सुरू आहे, तलाठीची या ठिकाणी येणार आहे, जिल्हा परिषदच्या या ठिकाणी येणार आहेत आणि बीएमसी सध्या चालू आहे. तर ह्या प्रत्येक एक्झामसाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. चला तर आपण बघूया लाईन. आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो चाबहार नंतर भारताला अलीकडेच कोणत्या परदेशातील बंदरावर काम करण्याचा अधिकार मिळालेला आहे? तर त्याचं नाव आहे या ठिकाणी सिटवे बंदर. ठीक आहे, लक्षात घ्या. चाबहार नंतर भारताला अलीकडेच या ठिकाणी सिटवे बंदरावर काम करण्याचा अधिकार भेटलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला मांगे रोग हा म्हणजे काय? ठीक आहे, तर याचा अर्थ मांगे रोग म्हणजे काय? तर माइटसच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे त्वचारोग होतात. या ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल, मांगे रोग झालेला आहे बऱ्याच जनावरांना या ठिकाणी झालता. तर त्याचा या ठिकाणी त्वचारोग म्हणतात त्याला, जनावरांच्या अंगावर होणार माइटसच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे त्वचारोग होते. तर यामध्ये 3 नंबरला बघा. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL ने अलीकडेच संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी सहकार्य करायचंय. हे कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलाय? तर हे आहे ITI मंडी, जे हिमाचल प्रदेशमध्ये येते. ते ITI मंडी सोबत यांनी करार केलेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा. लॅगडीव समुद्रात नुकतेच सापडलेले जॅन्सेन, चेकरबोर्ड आणि मून हे कोणत्या प्रजातीचे आहेत? आन्सर या ठिकाणी बघा, कोळी, बेडूक, मासे आणि मधमाशा दिलेले. तर सी मासे आहेत. हे जे काही दिलेलं आहे ते माशामध्ये येतं, माशाची जात आहे. त्यानंतर बघा 5 जे दिले अलीकडे, 5 नंबरचं क्वेश्चन बघा. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला रॉस आईस शेल्फ कोणत्या खंडात आहे? तर अंटार्क्टिका खंडामध्ये आहे हे रॉस आईस शेल्फ, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, जी BRO संस्था आहे, ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते किंवा येते? तर हे आहे संरक्षण मंत्रालय. लक्षात घ्या, BRO संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. प्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम बॅक्टेरिया हा प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या भागात आढळतो? तर याचा राईट आन्सर आहे तोंडामध्ये आढळतो. हा नाव लक्षात घ्या, प्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम बॅक्टेरिया. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो जो तोंडात आढळतो. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर प्रदेशचे पहिले ट्रॅफिक पार्क नुकतेच कोठे उघडण्यात आलेले आहे? तर त्याचा राईट आन्सर आहे प्रयागराजमध्ये. उत्तर प्रदेशात ट्रॅफिकचं जे पार्क आहे ते नुकतंच उघडलेलं आहे प्रयागराजमध्ये. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या मंत्रालयाने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत 113 रस्ते मंजूर केलेले आहेत? तर ते येतं गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंड आणि सिक्कीम व्हायब्रंट विलेज प्रोग्राम आहे. 113 रोड गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. देशातील सर्वात मोठा कौशल्य कार्यक्रम इंडिया स्किल कॉम्पिटिशन झालं होतं 2024 मध्ये. तर कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर नवी दिल्ली इथं. लक्षात घ्या, नवी दिल्लीला झालं होतं. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन बघा. अलीकडेच भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचा राईट आन्सर आहे संतोष कश्यप. हे भारतीय महिला फुटबॉल आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यानंतर बघा 12 नंबरचा क्वेश्चन बघा. अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारी शंकराचार्य हिल ही कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात येते? तर ह्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. शंकराचार्य हिल ही जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये येते. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. अलीकडेच सुधारित फार्मास्युटिकल्स टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन असिस्टन्स, ठीक आहे, ही योजना कोणत्या मंत्रालयाने सादर केलेली आहे? तर रसायन आणि खते मंत्रालय. लक्षात घ्या, ही जी योजना आहे याचं RPTUAS. ठीक आहे, ही योजना लक्षात ठेवा, रसायन आणि खते मंत्रालयाने या ठिकाणी चालू केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 14 नंबरचा क्वेश्चन आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये नमूद केलेल्या INS तुशील बद्दल खालीलपैकी सर्वोत्तम वर्णन केलेलं आहे त्यांनी. तर कशामध्ये येतात किंवा काय आहे ते? तर या ठिकाणी A नंबरचा पर्याय आहे तलवार श्रेणीचे स्टेल्थ फ्रिगेट. या ठिकाणी बघा या कॅटेगरीमध्ये येतं, तलवार श्रेणीचं या ठिकाणी स्टेल्थ फ्रिगेटमध्ये येतं. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे. अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारी कोंडारेड्डी जमात प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात राहते? तर आंध्र प्रदेशमध्ये राहते. कोंडारेड्डी जमात ही कुठे राहते? तर आंध्र प्रदेशात राहते. त्यानंतर बघा उरल नदीच्या पुरामुळं ओरेमबर्ग प्रदेशात कोणत्या देशाने अलीकडेच फेडरल आणीबाणीची घोषणा केलेली आहे? लक्षात घ्या, फेडरल आणीबाणी
तर ही उरल नदी जी आहे ती रशियामध्ये वाहते आणि तिथल्या सरकारने जे आहे या ठिकाणी आणीबाणीची घोषणा केली आहे. त्यानंतर बघा, जेनू कुरुबा जमात प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रदेशात राहते? तर पश्चिम घाटात राहते. जेनू कुरुबा जमात आहे ही भारतातील पश्चिम घाटामध्ये राहते. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18, प्लास्टिक ओव्हरशूट डे 2024 अहवाल अलीकडे कोणत्या ना नफा संस्थेने जारी केलाय? तर यामध्ये अर्थ ॲक्शन ही एक संस्था आहे. तर यांनी काय केलेलं आहे? प्लास्टिक ओव्हरशूट डे हे सुद्धा लक्षात घ्या. प्लास्टिक ओव्हरशूट डे 2024 अहवाल आहे तो यांनी अर्थ ॲक्शननी जारी केलेला आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा, अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले वीरमन तलाव, ठीक आहे, वीरनम तलाव कोणत्या राज्यात आहे? तर ते तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्यानंतर बघा 20 नंबरचा क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील वृद्धत्व संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी दीर्घायुष्य भारत हा उपक्रम सुरू केलाय? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनी दीर्घायुष्य भारत हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर बघा 21वा क्वेश्चन, कोणत्या संस्थेने एप्रिल-जून 2024 साठी चक्रीवादळ पूर्व सराव केलेला आहे? चक्रीवादळ येण्यापूर्वी हंगामासाठी एप्रिल-जून 2024 यामध्ये केला होता भारतीय हवामान विभाग यांनी केलेला आहे. त्यानंतर बघा 22 नंबरचा क्वेश्चन, त्रिशूरपुरम हा भव्य मंदिर उत्सव कोणत्या प्रामुख्याने राज्याशी संबंधित आहे? तर तो आहे केरळ राज्याशी संबंधित त्रिशूरपुरम. यामध्ये बघा 23 क्वेश्चन, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे टॅक्टिक AI, ठीक आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. टॅक्टिक AI कोणत्या कंपनीने विकसित केलाय? तर गुगलनी केलेला आहे. गुगल ही कंपनी आहे टॅक्टिक AI साठी, ठीक आहे. मेटा ही फेसबुकची कंपनी आहे. तर मेटा जर विचारलं तर फेसबुकशी रिलेटेड आहे. त्यानंतर बघा, अलीकडे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रतिमा सिंग, लक्षात घ्या. अलीकडेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आहे, तर प्रतिमा सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी कोणता उपक्रम राबवला जाणार आहे किंवा झालेला आहे हे? तर संभाजीनगरामध्ये जो उपक्रम राबवला गेला होता, महिला मतदार मतदान करणार, या पद्धतीचा तो उपक्रम होता. त्यानंतर बघा, फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम बॅक्टेरिया हा प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या भागात आढळतो? तर तोंडामध्ये आढळतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 27 नंबरचा क्वेश्चन आहे, हिंडन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही आहे यमुना नदी. यमुना नदीची उपनदी हिंडन नदी आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा 28वा क्वेश्चन, पी श्याम निखिल भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलाय. कोण? पी श्याम निखिल. तर तो कोणत्या राज्याचा आहे? तर तो आहे या ठिकाणी तामिळनाडू राज्याचा, लक्षात घ्या. पी श्याम निखिल नाव आहे. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलाय आणि तो आहे तामिळनाडूचा. त्यानंतर बघा, जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल 2024 कोणत्या संस्थेने जारी केला आहे? तर युनायटेड नेशन्स ऑन ड्रग्स अँड क्राईम या संस्थेने या ठिकाणी जारी केलेला आहे. त्यानंतर बघा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, अरुणाचल प्रदेशातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात लाल पांडा दिसला? या ठिकाणी हा क्वेश्चन बघा, लाल पांडा दिसलेला आहे. तर डी नंबर आहे, ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य आहे जे अरुणाचल प्रदेशात येतं. ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य, त्याच्यात लाल पांडा दिसलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हे 30 क्वेश्चन इम्पॉर्टंट झालेले आहेत. याच्यातील जे क्वेश्चन आहेत ते एक्झामला येऊ शकतात, तर तुम्ही याचा नीट अभ्यास करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.